नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण पाहणार आहोत, जसं की तुम्हाला माहितीच आहे, जसं की तुम्हाला टायटलवरून समजलेलं आहे, की शॉपिंग व्लॉग. शॉपिंग ही सर्वांच्याच आवडतीचा विषय आहे. तर मित्रांनो, उन्हाळा आला की एकच विषय येतो, होजिरी कपड्यांचा. कॉटनचे, प्युअर कॉटनचे असे आपल्याला कपडे आवडतात घालायला. तर मग मी अशाच कपड्यांची खरेदीही केलेली आहे आणि तेच मी कपडे तुम्हाला दाखवणार आहे. तर शॉपिंग करताना मोस्टली ज्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते, त्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की मी माझी शॉपिंग करताना कोणती काळजी घेते आणि कशी शॉपिंग करते आणि पैसे कसे वाचवते. मी जेव्हा खरेदीला जाते त्याच्या आधी मी माझा वॉर्डरोब चेक करते. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कलरचा कोणते ड्रेस आहेत माझ्याजवळ ते मी चेक करते आणि सगळ्यात कमी कलर कोणते आहेत ते सुद्धा चेक करते. म्हणजे माझ्याकडे हिरवा कलरचा ड्रेस नाहीये, माझ्याकडे पिवळ्या कलरचा सुद्धा ड्रेस नाहीये, तर मी ते आधी चेक करते की कोणता कलर नाहीये आणि मग मी शॉपिंगला जाते. म्हणजे माझ्याकडे रिपीट तोच कलर होत नाही आणि जास्त करून नवीन व्हरायटीज पाहताना आपल्याला समजतं की बाबा हा कलर नाहीये माझ्याकडे, तर मग हा घेतला पाहिजे. मग आपण तशा अकॉर्डिंग त्याच्या आपण खरेदी करतो. सो गाईज, हे माझ्या पाठीमागे दिसतात हे काही कपडे आहेत जे मी खरेदी केलेली आहेत. सो माझा होता बर्थडे, त्याच्यामुळे मी ती खरेदी केली आणि त्याच्यातले काही कपडे जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. हे तो मी वेअर केलेला आहे आत्ता, जो की मी घेतला आहे स्ट्रीट शॉपिंगमधून. तर अशीच मी लक्ष्मी रोडला चालले होते तेव्हा मला हा टॉप जो आहे तो आवडला. सो मी तो बाय केला आणि मी थोडीशी लांब जाऊन तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की कसा वाटतं हा. म्हणजे लॉंग पण आहे. सो सेकंड जो आहे तो मी हा कुर्ता घेतलेला आहे. हा थोडासा असा आहे. सो जीन्सवरती मला असं वाटलं की हा एकदम कॉटनचा मस्त असा आहे आणि कापड पण खूप आवडलं मला आणि कलर म्हणजे असं समर वाईबवाला कलर आहे, त्याच्यामुळे मी हा बाय केला. तर हा मी वेअर करून दाखवते. सो गाईज, हा जो कुर्ता आहे तो आहे माझा सेकंड कुर्ता, जो की आहे मला वाटतं 250 रुपयापर्यंत मला हा मिळाला. हा असा कम्फर्टेबल आहे, कुठेही तुम्ही कसाही वेअर करू शकता आणि तुम्हाला थोडंसं स्टायलिश आणि व्यवस्थित असं दिसायचं असेल तर हा कुर्ता हा परफेक्ट आहे. जास्त करून मी सासवडमध्येच खरेदी करते, पण ह्यावेळी मी पुण्यामध्ये गेले कारण माझ्या बर्थडेची आणि दिवाळीची खरेदी जी आहे ती मी एकाच दुकानातून करते आणि मला डिस्काउंट सुद्धा छान मिळतो आणि इतरांना मिळतो त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट मिळतो, त्याच्यामुळे मी तिथे जाऊन खरेदी करते. एवढंच रिझन आहे. मला 2495 ह्याच्यावरती प्राइस आहे, पण हा मला 2000लाच मिळाला. सो हा आहे तो ड्रेस आणि हा पण मी वेअर करून दाखवते. ह्याच्यावरती खूप मोठी ओढणी आहे, म्हणजे नॉर्मली आपल्या ड्रेसला एवढी मोठी ओढणी सुद्धा नसते. सो हा पण खूप छान वाटला मला, त्याच्यामुळे मी हा घेतला. मी आता हा वेअर करून दाखवते. सो गाईज, हा आहे तिसरा ड्रेस जो मी तुम्हाला दाखवते आता आणि लांब गेल्यावरती असा दिसतो. घेर पण भरपूर आहे ह्याला आणि मला थोडासा आवडला. ह्याच्यामध्ये ब्लू पण कलर होता, जसं की मी साईडला लावेल तो व्हिडिओ जो मी तिथे काढला. आणि हा पण ड्रेस मला खूप आवडला आणि कॉटनमध्ये थोडंसं कम्फर्टेबल पण वाटतं ना. सो गाईज, मला कपड्यासाठी पैसे दिले होते एका ड्रेससाठी, तर त्या एका ड्रेसमध्ये मी म्हणजे एकच महागाचा ड्रेस घेण्यापेक्षा मी त्याच्यात भरपूर सारे एकच महागाचा ड्रेस घेण्यापेक्षा मी त्याच्यात भरपूर सारे ड्रेस घेतले आणि ह्याच्यावरची डिझायनिंग बघू शकता तुम्ही, डिटेलिंग बघू शकता, किती सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन आहे ह्याच्यावरती आणि त्याच्यामुळे मी हे ड्रेस घेतले, कारण एकच ड्रेस घेतला तर तो घालणं होत नाही. आणि गाईज, हा एक ड्रेस होता जो मला खूप आवडला होता आणि ह्याच्यावरती हत्तीची डिझाईन होती, पण मी थोडीशी कन्फ्यूज होते आणि मला ब्लू कलर वापरायचं नाही असं सांगितलेलं, त्याच्यामुळे मी ब्लू कलर अवॉइड केला. आहे हा मला फक्त आणि फक्त 1100 रुपयाला मिळाला आणि हा प्युअर कॉटन आहे. आणि गाईज बघा ना, की ह्या एका ड्रेसमुळे किती लूकमध्ये डिफरंट वाटते आहे मी. आणि ह्याचा जो नेक आहे तो व्ही नेक आहे, त्याच्यामुळे पण थोडासा छान वाटतो आहे आणि एकदम नाजूक अशी डिझाईन आहे ह्याच्यावरती लोटसची, डिटेलिंग वगैरे, आणि खूप छान दिसतो आहे.
आणि मला भरपूर कॉम्प्लिमेंट्ससुद्धा आल्या होत्या, कारण मी महाशिवरात्रीला हा ड्रेस वेअर केला होता. आणि सेकंड जो आहे तो आहे हा ड्रेस, की हा ड्रेस जो आहे तो घेण्याचा काहीच प्लॅन नव्हता माझा, आणि मला इतका आवडला नव्हता. पण मी हा जसा वेअर केला तशा 2-3 बायका माझ्या कॉम्प्लिमेंट्स केल्या त्यांनी, आणि एक जी होती ती आपल्या सासवडचीच होती. सो ती मला बोलली की हा ड्रेस खूप छान दिसतोय तुझ्यावरती आणि तुला सूट करतोय. सो मी हा ड्रेस पण बाय केला, आणि हा ड्रेस कितीचा आहे मी तुम्हाला सांगते, हा वेअर करते. तो गाईज हा जो ड्रेस आहे हा असा पण छान दिसतोय, आणि ह्याच्यासोबत ओढणी सुद्धा आहे, तर ती आपण कशीही वेअर करू शकतो. सो हा पण कॉटनचाच आहे, आणि हा एक घेतला. मेन पॉईंट मरून कलरचा असा सूट नव्हता माझ्याकडे ज्याच्यावरती ओढणी असेल, आणि तो मला असं वाटलं की ह्याला 2 पॉकेटसुद्धा आहेत, इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. छान. वाईज मला नेहमी कपडे घेताना मी एक साईज जी आहे ती पुढची घेते, म्हणजे मला जर एम लागतो तर एम मला एकदम फिटिंगमध्ये बसतो, तर मी हा एम साईज न घेता मी एल साईज घेतला आहे. म्हणजे जरी मी धुतला किंवा इन केस जर वॉश केल्यावरती काही वेळेला कॉटन जे असतं ते थोडंसं कमी होतं ना, म्हणजे ते ड्रेस थोडेसे टाईट होतात, त्याच्यामुळे मी आधीच थोडासा लूज घेतला आहे, आणि हा असा लूज आहे, पण लूज पण छान दिसतोय. ह्याला काय फिटिंगची गरज नाही आहे, आणि मी फिटिंग करणार पण नाही आहे, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं टाईट जास्त छान पण नाही वाटत, त्याच्यामुळे मी असाच लूज ठेवणार आहे हा. सो हा ड्रेस कसा वाटला मला नक्की सांगा. सो आता आपण बघूयात माझा नेक्स्ट जो आहे तो ड्रेस, जो की मी बर्थडेच्या दृष्टिकोनातूनच घेतला होता. तर मित्रांनो, लास्टचा जो ड्रेस आहे तो लास्टचा हा ड्रेस आहे, आणि हा अनारकली आहे, हा लॉंग आहे. सो हा मी वेअर केला आहे, आणि हा मी घेतला कारण की तिथे राणी कलरसुद्धा होता, जसं की मी व्हिडिओ लावेलच साईडला. तिथे राणी कलर होता आणि ऑरेंज कलर होता. चिंतामणी तर मला नकोच होता, आणि मला हा कलर थोडासा डिफरंट वाटला, कारण अशा कलरचा आहे माझ्याजवळ एक ड्रेस जो मी दिवाळीला घेतला होता, पण तो ड्रेस इतका काही खास दिसत नाही. तो मी स्वामींना जाताना अक्कलकोटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल. असा सुद्धा वेअर करू शकता. हा जो ड्रेस आहे हा मला मिळाला आहे 4000ला, आणि त्याच्यात पण मला डिस्काउंट मिळालेला आहे. आणि त्याच्या आधीचा जो मरून कलरचा ड्रेस होता याच्या आधी मी घातलेला, तर तो ड्रेस मला मिळाला 1595. म्हणजे हे बघू शकता तुम्ही. लग्नसराई आहे त्याच्यामुळे हा ड्रेस थोडासा जास्त रेंजमध्ये मिळणार, आणि थोडीशी लग्नसराई गेली, थोडीशी ह्याची फॅशन गेली की मग हा ड्रेस आपल्याला अजून स्वस्तात मिळू शकतो. सो गाईज, हा ड्रेस कॉटनचा नाही आहे, पण हा ड्रेस खूप कम्फर्टेबल आहे, आणि याचा कपडा पण खूप छान आहे. मला खूप छान वाटतं आहे हा ड्रेस घालून. सो हा पण मला आवडला आहे. ह्याच्यात काही वाईट बोलण्यासारखं नाहीच आहे, आणि मला जे काही पैसे दिलते त्याच्यामध्ये मी इतकी छान खरेदी केली आहे. आणि गाईज, तुम्हाला सुद्धा जर खरेदी करायची असेल तर असे अफोर्डेबल प्राईजमधले जे कपडे असतात ते वेअर केले की ते वापरून सुद्धा होतात, आणि ते म्हणजे वापरून टाकताना सुद्धा काही इतकं वाईट वाटत नाही की हा इतक्या हजाराचा होता, हा तितक्या हजाराचा होता. हे माझ्याबरोबर झालेलं आहे, त्याच्यामुळेच मी जे कपडे असे मला वेअर करता येतील कधीही कुठेही, त्या दृष्टीने मी हे कपडे घेतले. सो गाईज, मी जेव्हा खरेदीसाठी गेले होते तेव्हा मी सँडल्ससुद्धा घेतले. तर माझं जे शॉप आहे तिथून मी नेहमी सँडल्स खरेदी करते, कारण की मला हिल्सचे सँडल हे जास्त आवडतात, आणि इथून घेतलेले सँडल्स जे आहेत ते जास्त करून म्हणजे जास्त दिवस टिकतात. आणि गाईज, एक सँडल्स आहेत ना खूप कम्फर्टेबल आहेत. तुम्ही म्हणजे 1 तास 2 तास जरी हे घालून उभे राहिले तरी तुमची कंबर दुखणार नाही, तुमचे पाय दुखणार नाही.
सो गाईज मी इथून 2 सँडल घेतले आणि ह्या शॉपचं नाव आहे पादुका. सो हे लक्ष्मी रोडलाच आहे आणि खूप फेमस आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे सँडल्स इथं मिळतात. पण प्राईजच्या अकॉर्डिंग जास्त वाटले तरी सँडल्स पण तसेच असतात, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही. आणि मग मी 2 सँडल घेतले कारण मी सारखी येत नाही ह्या रोडला. सो गाईज इथे खूप छान बेडशीट्स मिळत होते आणि ते पण खूप स्वस्तामध्ये मिळत होते आणि क्वालिटीसुद्धा खूप छान होती, त्याच्यामुळे मी एक घेतलं. आणि नंतर मी कानातले पाहायला थांबले आणि कानातल्यांवरती नजर गेली माझी, पण मला इतके काही खास वाटले नाही आणि आवडले नाही. त्याच्यामुळे मी पलीकडच्या साईडला पाणीपुरी खायला गेले. मग मी त्यांना विचारलं की 1 प्लेट कितीला पाणीपुरीची? तर ते बोलले 100 रुपीजला 1 प्लेट. मग मी तिथून सरळ रोड क्रॉस केला आणि एका रिक्षामध्ये गेले आणि मी तिथे एक नारळ पाणी मागवलं आणि ते 90 रुपयाचं नारळ पाणी मी पिले. तुम्ही लोकं बघून जर प्राईज वाढवत असाल किंवा उगीचच नाही तिथं प्राईज वाढवत असाल तर आपण बोललं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. मग त्या दादांनी माझा ID घेतला आणि मला फॉलो केलं यूट्यूबलासुद्धा आणि इन्स्टालासुद्धा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण भेटूया अशाच टिप्स बरोबर आणि अशाच समर व्लॉग्स बरोबर. बाय.